हां शेवटच्या मागण्या ज्या होत्या हो. आता थोडक्यामध्ये आपल्या सर्वांना एक फार महत्त्वपूर्ण माहिती ही मला इथं द्यायची आहे. माझ्याबरोबर वकील स्वप्नील सर इथं आहेत, ज्यांचं सिटिझन्ससाठी म्हणजे नागरिकांसाठी काम करणारं एक फोरम आहे. त्या फोरमचे ते पदाधिकारी आहेत. भावनाताई इथं आहेत, ज्या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत. आमले भाऊ जे आमचे आता नवी मुंबईचे अध्यक्ष झालेत ते सुद्धा इथं आहेत. विषय आपल्या सर्वांना कुठला सांगायचा होता तर सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये असणाऱ्या एका नेत्याच्या सांगण्यावर सिडकोमध्ये बसलेले जे चेअरमन, ज्यांचं नाव मंत्री शिरसाट आहे, यांनी जो घोळ केला होता 5,000 कोटीचा, तो असे सामाजिक कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो उघडकीस आणला. त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. 3 पत्रकार परिषदा घेतल्या, सिडकोवर मोर्चा काढला. सुप्रीम कोर्टामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते हे या विषयाच्या साठी लोकांच्या बाजूली, भूमिपुत्रांच्या बाजूली कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले. भावनाताई ह्या लोक आयुक्तमध्ये न्याय मागण्यासाठी आता तिथं गेलेल्या आहेत. झालंय असं की जे काही मुद्दे आम्ही मांडत होतो ते सुप्रीम कोर्टाला पटलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी काही दिवसांपूर्वी झाली, ती सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलेलं आहे की तुम्ही या विषयाच्या बाबतीत जे कोणी लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता का, ती कारवाई आम्ही करू. सुप्रीम कोर्टाने कोणाकोणाला नोटिसेस काढलेल्या आहेत. तिथं यूडी विभाग, त्याच्याचबरोबर फॉरेस्ट विभाग, तिथे असणारे सेक्रेटरी, जे आपले चीफ सेक्रेटरी आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, नोटीस काढलेली आहे. सिडकोला सुद्धा त्यांनी नोटीस काढलेली आहे की तुम्हाला या बाबतीत लवकरात लवकर ॲक्शन ही घ्यावी लागेल आणि ॲक्शन तुम्ही नाही घेतली तर मग या बाबतीत आम्ही राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकारला जबाबदार धरू आणि राज्य सरकारवर तिथं कारवाई करू. म्हणजे जे आम्ही बोलत होतो ते पुराव्यासकट बोलत होतो. 12,000 पानांचे पुरावे जे आम्ही दिले, जे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी मागितले होते, ते त्यांच्यापर्यंत पोहोचून सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी या बाबतीत कुठेही ॲक्शन घेतली नाही. पण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्यामुळे स्वप्नील वकील साहेब व त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, भावनाताई व इतर आमचे सर्व पदाधिकारी व स्थानिक सर्व ग्रामस्थ, ज्याला आपण भूमिपुत्र म्हणतो, यांना सुप्रीम कोर्टाने तुर्तास न्याय दिलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 3 नोव्हेंबरला अजून एक सुनावणी होईल आणि जर सरकारने तोपर्यंत कुठंच काही कारवाई केली नाही तर 3 नोव्हेंबरला सरकारवर एक मोठी कारवाई सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून होईल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आता भावनाताई ज्या लोकायुक्तमध्ये गेल्या होत्या, लोकायुक्तांनी सुद्धा नोटिसेस काढलेल्या आहेत. पण त्या नोटिसेस काढत असताना जे कोणी त्या पदावर आज आहे त्या पदाला नोटिसेस काढलेल्या आहेत. या यादीत कदाचित तुम्ही म्हणताल शिरसाटांचं नाव दिसत नाही. शिरसाट चेअरमन राहिलेले नाहीत. शिरसाट फक्त मलिदा खाण्यासाठी काही काळासाठी चेअरमन झाले होते. त्यांनी तो मलिदा खाल्ला, इलेक्शनमध्ये तो पैसा वापरला, ते सत्तेत आले, त्यांना भेट त्यांच्या नेत्यांकडून मंत्रिपदाची मिळाली. त्या मंत्रिपदाला सुद्धा न्याय ते देत नाहीत. त्यामुळे त्यांचं नाव आत्ता नसेल, पण पुढे जाऊन जेव्हा सुनावणी होईल त्या सुनावणीमध्ये कार्यकर्त्या म्हणून आणि सामाजिक काही लोक म्हणून त्यांनी जी नावं घेतली जातील त्याच्यामध्ये शिरसाटांचं नाव घेतलं जाणार, त्यांचं नाव याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार. त्यामुळे आता लोक आयुक्ताला सुद्धा ही इन्फॉर्मेशन आम्ही दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टात हा विषय चालत असल्यामुळे तिथं सगळे पुरावे आणि सुप्रीम कोर्टाने यांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे आता लोक आयुक्त सुद्धा त्याच्यामध्ये डोळ्यात तेल घालून एक योग्य असा निर्णय घेईल असा विश्वास त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतं. आता पुढे दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळी असल्यामुळे कुठेही आम्ही तिथं आंदोलन करणार नाही. पण जशी दिवाळी संपेल तिथं नक्कीच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या विषयाला पूर्णत्वास नेऊन, म्हणजे आता ही 3री आमची पत्रकार परिषद आहे, पण 4थी पत्रकार परिषद ही तिथं शिरसाटांना घरी बसवल्याशिवाय, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय, अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
पण एक सांगतो की मराठी मीडियाच्या मदतीने, तुमच्या सर्वांच्या मदतीने, स्थानिक भूमिपुत्रांच्या मदतीने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सरकारली जो उत्मात लावला होता, तर या राज्य सरकारचे म्हणजे सामान्य लोकांचे तिजोरीमध्ये असणारे 5,000 कोटी रुपये हे आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं वाचवले आहेत. आणि ही फाईल बघितली तर हा आकडा 5,000 कोटीवरच थांबतो असं समजू नका. हा आकडा 70 ते 80,000 कोटी रुपयेपर्यंत जाणार आहे. ही मात्र फक्त सुरुवात आहे. त्यामुळे आम्हाला ज्याच्यासाठी आमच्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने निवडून दिलं, आमच्यावर जे लोक तिथं विश्वास ठेवतात, आम्ही ज्या निष्ठेने महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी तिथं काम करतो, त्यांची सेवा देतो, त्याला यश आले. 5,000 कोटी रुपये आता आम्ही वाचवलेत आणि पुढे जाऊन ते 70,000 कोटीपर्यंत आकडा जाईल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. बोलू आता. मी वकील स्वप्नील सरांना विनंती करतो की तुम्ही कोर्टामध्ये होता, कोर्टाने राज्य सरकारला कसं फटकारलं हे तुम्ही थोडंसं सांगावं. कॉन्शियस सिटीजन फोरम यांच्या वतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये PIL दाखल करण्यात आलं. त्यामागचं कारण म्हणजे नगरविकास विभाग, महसूल विभाग आणि फॉरेस्ट विभाग आणि सिडको या चारही विभागाकडनं 2015ला SLP दाखल करण्यात आली. तुम्ही मध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम या आमच्या संस्थेकडनं सुप्रीम कोर्टमध्ये PIL दाखल करण्यात आलं. त्या PIL दाखल करण्यामागचं कारण म्हणजे नगरविकास विभाग, महसूल विभाग, फॉरेस्ट विभाग आणि सिडको विभाग यांच्यातर्फे 2015ला SLP दाखल करण्यात आलं. ते SLP दाखल करण्यामागचं कारण असं आहे की बिवलकर हे कुटुंब आहे, त्यांना जे जमीन मिळाली होय इनामी जमीन, ते इनामी जमीन संपूर्ण सरकार जमा झालेली आहे. कारण अबोल्युशन ऑफ इनाम ॲक्ट हे 52 आणि 53 1952 आणि 53 मध्ये आल्याप्रमाणे त्यांच्या शपथपत्राच्या आधारे सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करून सुप्रीम कोर्टाने त्याचं संज्ञान घेऊन स्टे दिलेलं होतं 2015 मध्ये. स्टे दिलेलं पण असताना सिडको आणि नगरविकास विभाग त्याच्यामध्ये पार्टीसुद्धा असताना आणि सिडकोनी 30 वर्षापासून मागील बिवलकर कुटुंब हे 12.5% भूखंडासाठी अपात्र आहेत असं वेळोवेळी 4 MDंनी सांगून पण म्हणजे त्यांचं अर्ज अपात्राची अर्ज म्हणजे अपात्र आहेत असं अर्ज दिल्यानंतर त्यांना नाकारून पण अचानकपणे नगरविकास विभागाने 24 तासाच्या आत 42 टेबल फिरवून त्यांची मान्यता देऊन त्यांना 61,750 एवढं मीटरचा भूखंड देण्यात आलेला आहे. म्हणजे हे याच्या मागचं कारण काय आहे की SLP पेंडिंग असताना राज्य सरकारांनी सगळ्या विभागांनी पण त्यांच्या मालकी हक्कावर प्रश्न निर्माण करून सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे देऊन सुद्धा हे का करण्यात आलं, हा प्रश्न आम्ही मंत्रालय फॉरेस्ट मिनिस्टर यांच्या अप्लिकेशन करून दालनामध्ये ते प्रश्न विचारला. तरी सिडको विभागाने वेगवेगळ्या पद्धतीनं स्टे दिलेला असल्याचं खोटं सांगितलं. म्हणजे या विषयामध्ये न्याय मिळत नाही हे जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर या सगळ्या गोष्टींची मांडणी केली. रिट पिटिशन म्हणजे PIL द्वारे. तर इश्यू नोटीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने इश्यू नोटीस करून आणि सगळ्या विभागांना सांगितलेलं आहे की इंटरिम रिलीफ म्हणजे अंतरिम आदेश का नाही देण्यात येऊ नये. 3 नोव्हेंबर 2025ला सगळ्यांना 3 आठवड्याची अवधी देऊन तिथे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं. आणि सर्वोच्च न्यायालयाने असं पण नमूद केलं की तुम्ही त्वरित याच्यावर म्हणजे कोणतं तरी आदेश द्या. सगळ्या बेकायदेशीरपणे जे कारवाई चालू आहे जर तसे केले नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्यांच्यावर स्वतः आदेश घेईल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून मग रेल्वे स्टेशनवर